हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत रहा. मित्रांनो, आज आपण गौतमी या कथेचा शेवटचा भाग पाहणार आहोत. मित्रांनो, कथा छोटीशीच होती पण मनाला लागणारी आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक दिवस जवळच नदीच्या काठावर ती बसली असताना तो लांबूनच तिला पाहत होता. काही विचार करून तो तिच्यापासून काही अंतरावर बसला आणि बोलू लागला. म्या सरदार रणजितराव, अनंतगडचा किल्लेदार हाय. शाहरुख खानाने अनंतगडाला घातलेला वेढा मोडून काढायचा म्हणून रात्रीच गडावरून खाली काही मावळ्यांना येऊन छावणीवर हल्ला करायला आलो होतो. त्यांची एक तुकडी एकट्यानेच हाणून पाडली, पण माझ्यावर बी वार झाला होता. त्याची दुसरी तुकडी आली आणि मला जखमी झाल्याने वर माघारी फिरता आलं नाही. मग तिथूनच नदीत उडी घेतली, तो सांगत होता आणि ती कौतुकाने ऐकत होती. आजपर्यंत याच्यासारखा रांगडा रुबाबदार तरुण तिने कधीही पाहिला नव्हता आणि आता त्याची शौर्यगाथा ऐकून तो अजूनच मनात घर करून गेला. त्यात ह्या 4 दिवसात ती सतत आजूबाजूला होती, तरी त्याने कधी वाईट नजरेने तिला पाहिलं नव्हतं. याच्यातला सभ्यपणा पाहून तिला जो तरुण मनापासून आवडायला लागला. रणजितरावाने विचार केला, गडावर तर जायचं आहे. वेढा पार करून जायला लागलं. जीवाची पर्वा नव्हती. पण किल्लेदार धारातीर्थी पडले तर सैनिकात हाहाकार माजेल. त्यापेक्षा इथं राहून मुघलावर पाळत ठेवता येईल. ह्या फडामध्ये लपायला चांगलीच जागा नव्हती. त्यामुळे इथंच राहायचं आणि पन्हागडावरून मदत येऊ पर्यंत वाट पाहायची. हेरारकरवी महाराजांना एक खलिता पाठवून रणजितराव तिथेच राहू लागला. छुप्या मार्गाने तो सुरक्षित असल्याची बातमीही गडावर पोहोचली होती. चेतुबाईने फारच हट्ट केला म्हणून गौतमीने आपली तयारी केली. रात्री गावात परत तमाशा रंगणार होता. नेहमीप्रमाणे जरीचं लुगडं, हातभर बांगड्या, अंगावर आभूषणे चढवून ती नखशिखात नटली होती. तोही वेषांतर करून अंगावर घोंगडी घेऊन गर्दीत बसला होता. ढोलकीवर थाप पडली. सौरभने तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आणि हौसाने सूर छेडला. तशी घुंगराचा नाद करत गौतमी पुढे येऊन नाचू लागली. रणजितरावने एक नजर तिच्याकडे टाकली. दोघांची नजरानजर झाली, पण त्याने लगेच आपली नजर खाली झुकवली. तिने नेहमीप्रमाणे आपल्या मनमोहक दिलखेचक अंदाजाने तिथल्या सगळ्यांना वेड लावलं होतं. लोक फेटे उडवत होते. मुघलांची माणसं ही नाणी आणि काही आभूषणे तिच्यावर ओवाळून टाकत होती. काही वेळाने तमाशा संपला आणि लोकांची पांगापांग झाली. तिनेही आपल्या तंबूत येऊन लुगडं बदललं. त्याच्या तंबूत अजून दिवा तेवत असताना तिला दिसला. तशी तिची पावलं आपोआप तिकडं वळाली. तो आपल्या तंबूत तयार होऊन रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत होता की ती स्वतःच लगबगीने आत येताना दिसली. रणजितराव, काय झालं? आमचा नाच तुम्हाला आवडला नाही वाटतं, तिने उगीच मोकळ्या केसांसोबत चाळा करत म्हणलं. तो मात्र काहीच बोलला नाही.
की तिच्याकडे एक नजर पाहिलं नाही. आता आमच्याकडं बघणार बी नाही होय? तिने लढीवारपणे जवळ येत विचारलं. नाही आवडला. आम्हाला बायका डोक्यावर पदर घेऊन घराची शान जपताना चांगल्या दिसतात. शेतामध्ये काम करून घाम गाळताना चांगल्या दिसतात. एक वेळ तिच्या हातात शमशेर चांगली दिसती, पण पायात घुंगरू बांधून सगळ्यांसमोर नाचणाऱ्या बाईकडं पाहणं जमत नाही आम्हाला. आमचं संस्कार आणि आऊसाहेबांची शिकवण असं करू देत नाही आम्हाला. आत्ताही त्याने करारी आवाजात म्हणलं आणि तो तिच्यापासून काही पावलं मागे सरकला. त्याच्या शब्दाने तिच्या अहंकाराला ठेस लागली. आजपर्यंत सगळी माणसं तिच्या सौंदर्याच्या पुढे पुढे करायची आणि हा आहे की तिच्याकडे नजरवर करून पाहत नव्हता. असं लय पाहिलं तुमच्यासारखं. माझ्या रूपासमोर भल्या भल्यांचं इमान ढासळलंय. तिने हळूच आपला पदर खाली सरकवला. शेवटी तिने आपलं शेवटचं शस्त्र बाहेर काढलं होतं. काही करून त्याला आज मिळवायचंच तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. रणजितरावने एक वार तिच्याकडे पाहिलं. आजपर्यंत एवढी सुंदर स्त्री त्यानेही कधी पाहिली नव्हती. हळूहळू तो तिच्या दिशेनं चालू लागला. तीही जिंकल्याच्या आविर्भात गालात हसू लागली. पण त्याने येऊन तो पदर फिरवून तिच्या डोक्यावरून खांद्यावर ठेवला. हा मावळा शिवबाच्या तालमीत तयार झालाय. बाईच्या पदराबरोबर आमचं इमान ढवळण्या इतपत पोकळ नाही, त्याने म्हणलं आणि ती विरमली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. कोणीतरी पहिल्यांदा तिला नाकारत होतं. काय कमी आहे माझ्यात? आज पातूर इतक्या लोकांसमोर नाचले, पण आज फक्त तुमच्या समोर माझा पदर ढळला. जीव झडलाय तुमच्यावर, म्हणून स्वतःहून तुमच्या हवाली व्हायला तयार आहे. आणि तुम्ही माझ्यापासून नजर फिरवताय? ती दुःखी होत म्हणाली. ते कळलं मला बी. इतक्या दिवस तुझ्या डोळ्यातली माझ्यासाठी असलेली काळजी, माझी ओळख बाहेर येऊ नये म्हणून तू करत असलेली धडपड, संबंध दिसतंय मला बी. पण म्या तुला माझं नाही करू शकत, तुझा हात नाही धरू शकत, त्यानेही एक उसासा सोडत म्हणलं. आजपर्यंत कधी कोणती स्त्री इतक्या जवळ आली नव्हती. लहान असताना मुघलांच्या हल्ल्यात आई आणि बा गेला. त्यानंतर महाराजांच्या छत्रछायेत मोठा झाला आणि स्वराज्याला स्वतःला अर्पण केलं. कोणी आपली अशी काळजी घेणं, प्रेमानं विचारपूस करणं, हळवं होऊन आपल्यासाठी कोणी अश्रू ढाळणं त्यानेही पाहिलं नव्हतं. आणि आज जेव्हा कोणी इतकं जीव लावत होतं, तेव्हा त्याच्यासारखा पहाडी माणूस कसा नाही वितळणार. पण कर्तव्य समोर उभं दिसत होतं, म्हणूनच त्याने आपल्या सुखात मुरड घातली. हो, माहिती आहे. तामासगिरी लोकांना मिठीत तर हवी असती, पण आपल्या घरात बायको म्हणून चालत नाही. तुम्ही बी कसा हात धरचाल म्हणा, तिने डोळे पुसत हताशपणे म्हणलं. नाही, तसं नाही. आम्ही शिवबांची माणसं. कधी इथं तर कधी तिथं मृत्यू डोक्यावर घेऊन फिरतोय आम्ही. ह्या सगळ्यात तुझा हात कसा हातात घेऊ मी? तो कळकळीने म्हणाला. तिला दुखवायचं नव्हतं, पण ती जे मागतेय ते देणंही शक्य नव्हतं. म्हणूनच एक दिवसासाठी तरी मला आपलं करा. म्या कायम तुमची होऊन राहील. ह्या जन्मात कोणाला ह्या अंगाला हातबी लावून द्यायची नाही. ती त्याच्या पायाशी झुकत म्हणाली. नाही गौतमी, तुझ्या डोळ्यात संसाराची स्वप्न आहे. तुलाही बाकी बायांसारखं आयुष्य जगायचं आहे. पोरांना कौतुकानं मोठं करायचं आहे. तू बोलली नसली तरी तुझ्या डोळ्यात पाहून मला कळलं.
पण म्या ते सुख तुझ्या पदरात टाकू शकत नाही. एक चांगला माणूस बघ, त्याच्यासोबत लगीन करून सुखी संसार कर. रणजितरावने तिला उठवत म्हणलं. आधी फक्त तुमच्या ह्या रांगड्या देहाकडं पाहून भुलले होते, पण या काही दिवसात तुमच्यातल्या चांगुलपणाच्या प्रेमात पडले. आजपर्यंत समद्यांनी फक्त माझ्या ह्या शरीराकडं पाहिलं, पण तुम्ही माझं मन जाणलं. तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी वासना नाही तर आदर हाय. जिथं नाचणारी म्हणून लोक तोंड फिरवतात, तिथं तुम्ही माणूस म्हणून मला मान दिला हाय. आता मला फक्त तुमची बनून राहायचं हाय. बायकोचा दर्जा नाही मागत म्या, फक्त एक दासी बनून मला सोबत ठेवा. तिने मान खाली घालत म्हणलं. गौतमी, त्यांच्या तोंडून इतकंच निघालं. तो तिच्यासमोर निशब्द झाला होता. तिने कसलीही पर्वा न करता त्याला स्वतःला समर्पित केलं होतं. तिला मात्र पहिल्यांदा त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकून कान तृप्त झाल्यागत वाटलं. गौतमी, माझं आयुष्य स्वराज्यासाठी हाय ग. म्या तुला काहीच देऊ शकत नाही. त्याने परत एकदा चेहरा फिरवत म्हणलं. पहिल्यांदा असं मन भरून आलं होतं. आणि ह्या गौतमीचं आयुष्य आता तुमचं हाय. बाकी काय न ग मला तुमच्याकडून. फक्त एकदा तुमच्या मिठीत घ्या, तिने म्हणलं. आणि तिला काही नाही म्हणता आलंच नाही. ती रात्र आपलं कर्तव्य काही क्षणासाठी बाजूला ठेवून त्याने तिला मिठीत घेतलं आणि कायमचं आपलं बनवलं. त्या काही क्षणात दोघेही आपलं आयुष्य भरभरून जगले होते. मला तुझी मदत लागेल, करशील? पहाटे निरोप घेताना त्याने वळून विचारलं. तुमच्यासाठी जीव बी देईल, तिने हसतच म्हणलं. 2 दिवसाने छावणीत जश्न रंगला होता. मागे झालेल्या हल्ल्यात जखमी होऊन किल्लेदार मेला अशी पक्की खबर शाहरुख खानला मिळाली होती. खरं तर ती खोटी खबर रणजितरावानेच पोहोचवली होती. आता किल्लेदारच नाही तर 2 दिवसात किल्ला आपला समजून शाहरुख खानने छावणीला शाही दावत दिली होती. नृत्य, मद्य आणि शाही जेवणांचा आस्वाद घेत फौज आनंद साजरा करत होती. शाहरुख खान स्वतः आपल्या शामियान्यात गौतमीचे नृत्य पाहत मद्यपान करत होता. समोर गौतमी नाचत होती आणि शाहरुख खान सुभान अल्लाह सुभान अल्लाह म्हणत दाद देत होता. गौतमी मद्याचे पेल्यावर पेले भरून देत होती आणि शाहरुख खान जिंकल्याच्या धुंदीत ते पेले रिकामे करत होता. आणि इतक्यात मराठ्यांच्या तुकडीने चारही बाजूने छावणीवर हल्ला केला. समोर येणारा प्रत्येक जण कापला जात होता. कोणाला काहीच कळत नव्हते. मुघल जीव वाचवायचा सैरावैरा पळत होते. मुघलांची बायका मुले आपल्याला शामियान्यात सुखरूप राहतील याची काळजी रणजितरावने घेतली होती. बाकी शामियाने आणि तंबू मराठ्यांनी पेटवून दिले. सगळीकडे हाहाकार उडाला होता. मुघल फक्त या आली मदत म्हणत ओरडत पळत होते. बऱ्याच वेळ चंद्रिका आणि मद्याच्या धुंदीत असणाऱ्या शाहरुख खानला बाहेर काय सुरू होत आहे हे कळालेच नाही. पण जेव्हा कळले त्याने स्वतःच युद्धाचा पोशाख चढवून मैदानात यायचे ठरवले. त्याने अल्फियाबाहेर येऊन पाहिलं. मुघलांची अर्धी फौज रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर अर्धी घाबरून वाट दिसेल तिकडे पळत होती. ते पाहून त्याची सगळी नशा उतरायला लागली होती. एवढा रक्तपात पाहिला तरी शाहरुख खान धीटपणे उभा होता. त्यानेही आपली शमशेर बाहेर काढली. मराठ्यांवर हल्ला केला.
शाहरुख खानही बहादूर होता. काही मराठ्यांना धारातीर्थी पाडून तो रणजितरावच्या समोर आला. आता मैदानात दोन दिग्गज योद्धे उभे होते. दोघांच्या नंग्या तलवारी एकमेकांवर तुटून पडल्या होत्या. प्रत्येक वारासोबत दोघेही जखमी होत होते. दोघांची चिलखत कधीच अंगावेगळी झाली होती. अंगावर ठिकठिकाणी रक्त दिसत होते, पण दोघेही आपल्या राजासाठी लढत होते. अखेरीस रणजितरावने बाजी मारली आणि तलवार शाहरुख खानच्या छातीतून आरपार केली. दुश्मन संपला होता. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. इतक्या वेळ हात जोडून प्रार्थना. रणजितरावही खाली कोसळला आणि सगळेच जागी स्तब्ध झाले. या युद्धात रणजितराव गंभीर जखमी झाला होता. त्याला कोसळलेलं पाहून मल्हार म्हणजे मराठ्यांचा अजून एक मावळा सुभेदार आणि रणजितरावांचा मित्र समोर आला. किल्लेदार डोळं बंद करू लागला. नका करू, काय होणार नाही बघा तुम्हाला, मल्हार म्हणाला. नाही मल्हार, आता वेळ जवळ आली हाय. छत्रपतींना सांग, म्या गड मोगलांना जाऊ दिला नाही. रणजितरावने एकदा दूर उभ्या असणाऱ्या गौतमीला मन भरून पाहिलं आणि डोळे बंद केले. गौतमी मात्र त्याच्याजवळ जाऊन रडू पण शकत नव्हती. आपल्यामुळे तिला किल्लेदाराच्या नावाला कलंक नको होता. पण मल्हारला सत्य माहीत होतं. आजच्या योजनेतला गौतमीचा सहभाग आणि दोघांचे अबोल प्रेमही माहीत होतं. छत्रपतींच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनीही तिला योग्य तो सन्मान दिला. तिला रणजितरावची बायको होण्याचं सौभाग्य तर नाही मिळालं, पण त्यांची वीरपत्नी म्हणून मान मिळाला. तुझ्यासाठी अजून काय करू पोरी? छत्रपतींनी विचारल्यावर मला बी किल्लेदारांसारखी स्वराज्याची सेवा करायची हाय. त्याचं नाव माझ्या नावापुढं लावून त्यांचं कर्तव्य पुरं करायचं हाय म्हणत तिने
स्वराज्याच्या कामात आपलं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं. तिच्या इच्छेचा मान राखत छत्रपतींनी बहिर्जी नाईकांच्या हेरखात्यात तिला प्रशिक्षणासाठी पाठवलं. काहीच दिवसात ती लोककलाकार बनून मुघलांच्या दरबारात मराठ्यांची हेर बनून काम करू लागली. आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र ती पुन्हा त्याच ठिकाणी आली जिथे रणजितरावने शेवटचा श्वास घेतला होता. कोणी प्रेमात जीव देत तर कोणी जीव घेत, पण तुमच्या प्रेमात मी माझं आयुष्य स्वराज्याच्या सेवेला समर्पित केलं. तुमच्याकडून स्वतःपेक्षा कर्तव्य मोठं हे कळलं मला. ह्या जन्मात आपण एक नाही झालो. तुमच्या पाठी तुमची कर्तव्य म्या प्रामाणिकपणे पार पाडली, पण आता मला तुमच्या मिठीत कायमचं सुखानं झोपायचं हाय. ह्या जगात नाही पण दुसऱ्या जगात मला तुमचं बनून राहायचं हाय. हळूहळू तिने डोळे मिटले आणि आपले प्राण सोडले. स्वतःच्या सुखापुढे रणजितरावने कर्तव्याला महत्त्व दिले होते आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या गौतमीने त्यांच्या ध्येयाला अंगीकारून आजन्म त्याला साथ दिली होती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.